नमस्कार, माझे नाव डॉ. पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण किडनी इन्फेक्शन बद्दल बोलणार आहोत. या किडनी इन्फेक्शनला समजून घेण्याचा प्रयत्न करू की किडनी इन्फेक्शन कशा प्रकारे होतो आणि तो किडनीला कसा नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे क्रिएटिनिन लेव्हल आणि युरिया लेव्हल वाढायला लागतो. तर सुरुवात करूया आपल्या शरीराला समजून घेण्यापासून. आपल्या शरीरात दोन किडनी आहेत आणि दोन्ही किडनी आपल्या शरीरात युरिन तयार करण्याचे काम करत आहेत आणि हे जे युरिन तयार होत आहे ते आपण आधी आपल्या ब्लडमध्ये साठवतो आणि नंतर ते शरीराच्या बाहेर काढतो. आता जर कोणत्याही प्रकारे कारण इन्फेक्शन आपल्या शरीरात इतक्या सहजतेने होत नाही, बाहेर आहे. जर कोणतेही इन्फेक्शन आपल्या शरीरात जाऊन आपल्या डिफेन्स सिस्टीमला पार करून वर जाऊन आपल्या किडनीत पोहोचले तर तिथे ते पसरायला सुरुवात करू शकते. जर ते तिथे पसरायला सुरुवात करते तर इन्फेक्शनमुळे तिथे पस तयार होऊ लागते. आता या पस तयार होण्यामुळे काय झाले की तिथे जो फंक्शन आहे, तिथे जो स्ट्रक्चर आहे किडनीच्या आतला, तो खराब होऊ लागला, तो गळू लागला आणि जसजसे किडनीच्या आतले खराब होऊ लागते, किडनीची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते, ज्यामुळे किडनीला जे बाहेर काढायचे आहे, युरिया शरीरातून बाहेर काढायचे आहे, ते ती करू शकत नाही आणि परिणाम असा होतो की किडनी लेवल युरिया लेवल आपल्या रक्तात वाढू लागते, जमा होऊ लागते. आता प्रश्न आहे की हे सगळं कसं झालं? कारण संसर्ग शरीराबाहेर होता. आता असं काय होतं की हे इन्फेक्शन किडनीपर्यंत पोहोचतं? तर पहिली गोष्ट जाणून घेण्यासारखी म्हणजे किडनीचे इन्फेक्शन सर्वात सामान्यपणे आपल्याला त्या डायबेटिक रुग्णांमध्ये दिसतात, ज्यांची साखरेची पातळी जास्त असते. कारण तुमच्या रक्तात साखर जास्त असल्यास इन्फेक्शन लवकर पकडले जाते, कारण तुमचे जे इन्फेक्शन आहे, बॅक्टेरिया आहे, तो त्या साखरेवर जगत असतो. त्यामुळे त्याला शरीराच्या आत ते वातावरण मिळत असते, ती उष्णता मिळत असते, ते मिळत असते, ती साखरेची खाद्य मिळत असते, ज्यामुळे त्याच्या वाढीसाठी लागणारे सर्व सामान तिथे मिळून जातात. आणि जेव्हा आपली साखर जास्त असते तेव्हा आपली जो इम्युन सिस्टम आहे ती देखील कमजोर होते. तर परिणाम काय होतो की जसे आपण स्टूल वॉश साफ करतो तेव्हा थोडासा थोडासा मल आपल्या लघवीच्या मार्गात लागतो. आता तो लघवीच्या मार्गाने तो इन्फेक्शन आला होता थोडासा, तर सामान्यतः काही होत नाही, कोणत्याही व्यक्तीला काही त्रास होणार नाही. पर तो इन्फेक्शन वरच्या दिशेने गेला, पसरला आणि तो किडनीपर्यंत पोहोचला, त्याने किडनीला खराब केले. त्यामुळे जेव्हा आपण कोणाच्या रिपोर्टमध्ये कोलाई खूप जास्त येत आहे असे पाहतो तेव्हा आपण समजतो, कारण की कोलाई जो असतो तो आपल्या मलात आपल्या मलाच्या आत असतो. आता आपल्या लघवीच्या मार्गाने जर तो दिसत असेल तर काय झाले, ते बाहेरून आपल्या लघवीच्या मार्गाने जाताना वर गेला आहे, आपल्या लघवीच्या मार्गात गेला आहे, ज्याला आपण UTI देखील म्हणतो. दुसरी गोष्ट जी असते ती म्हणजे पथरी. जर कोणाला पथरी आहे आणि पथरीचा आकार मोठा आहे, खूप काळापासून ठेवलेली आहे, तर पथरीच्या आत इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे, ते खूप जास्त वाढते. आणि जर तुम्हाला स्टोन्स आहे, कारण स्टोन मध्ये काय असते, ते स्मूथ नसते, परफेक्ट पृष्ठभाग नसतो, खड्डे खड्डे असतात. त्या खड्ड्यांमध्ये इन्फेक्शनच्या कॉलोनिया तयार होऊ लागतात. अशा केसेसमध्ये जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक देतो तेव्हा 2-4 दिवसांसाठी रिपोर्ट पूर्णपणे क्लिअर होतो, परंतु पुन्हा इन्फेक्शन होते. कारण किडनीच्या आत जो स्टोन आहे तो काहीतरी बॅक्टेरियाला वाचवतो, ज्यामुळे काय होते की तो वारंवार बाहेर येतो, वारंवार आपली संख्या वाढवतो आणि वारंवार पेशंटला त्रास देतो. त्यामुळे किडनीची जो अंतर्गत रचना आहे ती खराब होऊ लागते आणि क्रिएटिनिन आणि युरिया सारख्या गोष्टी आपल्या शरीरात तयार होऊ लागतात. आणि हळूहळू जर आपण याकडे लक्ष दिले नाही तर आपल्याला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट बद्दल विचार करावा लागतो. कधी कधी डॉक्टर काय करतात, जेव्हा आपल्याला कळते की इन्फेक्शन अँटीबायोटिक मुळे ठीक होत नाही, तेव्हा किडनी देखील काढून टाकली जाते, कारण त्याने आणखी नुकसान होऊ शकते. किडनी जर सलायला लागली तर ती सेप्सिस निर्माण करेल आणि पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होईल. तर जिथे इन्फेक्शन खूप वाढले आहे आणि ठीक होत नाही आणि दुसरा कोणताही पर्याय नाही, तिथे एकाच किडनीला काढून टाकण्याचा पर्याय डॉक्टरांकडे असतो. आता प्रश्न असा आहे की आपण हे कसे टाळू शकतो? तर वाचण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही स्वच्छतेची काळजी घ्या.
म्हणजे तुम्ही जेव्हा पेशाब करता तेव्हा आसपासच्या भागाला घाणेरड्या हातांनी स्पर्श करणार नाही. तुम्हाला स्टूल धुवावे लागते तेव्हा पुरून मागे किंवा मागून पुढे पाण्याने धुवा. याची काळजी घ्या की तुम्ही जे पाणी वापरत आहात किंवा तुम्ही जे फॉसेट वापरत आहात किंवा तुमचा हात वापरत आहात ते कधीही तुमच्या युरिनच्या मार्गाला स्पर्श करू नये, कारण जर ते स्पर्श करते तर इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला डायबिटीज नाही तर तुमच्या वाचण्याची शक्यता वाढते. तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवावी लागते, ज्यामुळे तुमचे शरीर बचाव करू शकेल, लढू शकेल, इन्फेक्शनना मारू शकेल आणि तुमच्या शरीरात इन्फेक्शन पसरू नये. जेव्हा कोणाला इन्फेक्शन होते सुरुवातीच्या टप्प्यात, तेव्हा त्याच्या शरीरात काही लक्षणे येतात. सुरुवातीची लक्षणे कशी दिसतात ते म्हणजे आपला युरिन गढूळ होतो, प्लावरी होतो, कारण सामान्यतः आपला युरिन पारदर्शक असतो, तो पांढरा असो किंवा पिवळा असो. पण जेव्हा त्यात इन्फेक्शन होते तेव्हा त्यात प्रोटीन लीक होऊ लागते, ज्यामुळे त्यात थोडा रंग बदलतो. दुसरी गोष्ट म्हणजे युरिन ब्राऊन, चॉकलेट, रेडिश होतो. जर तुमचा युरिन रंग ब्राऊन, रेडिश किंवा कोणताही रंग होत असेल आणि पांढरा नसेल तर तो इन्फेक्शन दर्शवतो, सांगतो की तुमच्या शरीरात काहीतरी चूक आहे आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्हाला खूप ताप येत असेल, 102, 103, 104 डिग्री ताप येत असेल तर इन्फेक्शनमुळे ताप येत आहे आणि उच्च तापमानाचा ताप असतो तोही इन्फेक्शन दर्शवतो. जर तुम्हाला वारंवार युरिनला जावे लागत असेल तर तेही संकेत देतो की तुमच्या युरिनरी सिस्टममध्ये काहीतरी चूक आहे. हे छोटे छोटे लक्षणे आहेत ज्यांची काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाने काळजी घ्यावी लागते. गरजेचे नाही की पेशंट झाल्यावरच काळजी घ्याल, नाहीतर तुम्ही सामान्य माणूस असाल, निरोगी माणूस असाल तरीही इन्फेक्शन होऊ शकते. जर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असतील तर त्याची काळजी घेणे सोपे होईल. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या, स्वच्छता राखा, त्यामुळे हे कमी दिसतात. मला आशा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्ही किडनी इन्फेक्शन समजले असेल. किडनी इन्फेक्शन का होते, कोणत्या कारणांमुळे होते, कोणती लक्षणे निर्माण होतात आणि का किडनीला नुकसान होते. तरीही मनात काही शंका राहिल्यास तुम्ही पुढेही डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला भेटू शकता. आता मी तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.